तर सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल म्हणजे काय? तर लैंगिक उत्तेजना म्हणजे शारीरिक आणि मानसिक ज्या टप्प्यातून जातात त्याला सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल म्हणतात. म्हणजे आपण खूप डिटेलमध्ये नाही जाणार, पण साधारणपणे त्याच्यात काही टप्पे असतात. सो पहिला टप्पा असतो लैंगिक इच्छा. म्हणजे इच्छा निर्माण होणं, पार्टनर बरोबर जवळीक साधण्याची इच्छा निर्माण होणं. दुसरा टप्पा असतो उत्तेजनांचा. उत्तेजनांच्या टप्प्यामध्ये शरीर हे हळूहळू तयार करायला लागतं सेक्शुअल ॲक्ट करता. सो पुरुषामध्ये ताठरपणा यायला लागतो, स्त्रियांमध्ये स्त्राव सुटतात, म्हणजे योनी मार्गामध्ये स्त्राव सिक्रिशन्स सुटायला लागतात. तिसरा टप्पा असतो ज्याला आपण ऑर्गॅझम म्हणतो किंवा प्लॅटू, म्हणजे त्याचा उच्चांक गाठला जातो तो उत्तेजनांचा, आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच वेळेला ऑर्गॅझम येतो. तो ऑर्गॅझम जो असतो म्हणजे पुरुषामध्ये वीर्यपतत होतं, म्हणजे वाढत वाढत जातात उत्तेजना, ताठरपणा वाढत जातो आणि एका लेवलला ते वीर्यपतन होतं, म्हणजे बाहेर पडतं, सीमेन बाहेर पडतं. आणि बायकांमध्ये कॉन्ट्रॅक्शन्स होतात त्या फेजमध्ये, म्हणजे वजायनल योनी मार्गामध्ये कॉन्ट्रॅक्शन्स त्याच्यामध्ये होतात, म्हणजे भरपूर बदल होतात.